नाशिकचे जे प्रकरण आलं आहे ते अत्यंत गंभीर असं प्रकरण आहे आणि नुसतं गंभीरच नाही तर सगळ्यांना धक्कादायक असं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणाची व्याप्ती आणि गंभीरता हे दोन्ही पण लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाचा सुमोटो कॉग्निझन्स घेतलेला आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचं उत्तमपणे लक्ष आहे की पोलीस या विषयामध्ये कसा तपास करत आहेत. पण जसं मी आधी म्हणले की हे खूप गंभीर प्रकरण आहे, हे लक्षात घेता राष्ट्रीय महिला आयोगानं एक फॅक्ट फाइंडिंग कमिटीचं पण गठन केलेलं आहे. ही जी फॅक्ट फाइंडिंग कमिटी आहे ती कमिटी हायकोर्टाच्या पूर्व न्यायाधीश त्याचसोबत एका राज्याचे पूर्व पोलीस महासंचालक आणि सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ ॲडव्होकेट या तिघांना घेऊन अशी ही कमिटी बनवलेली आहे आणि या कमिटीचा दौरा गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू आहे. परवा आणि काल अशी 2 दिवस कमिटी नाशिकमध्ये होती आणि या कमिटीनं पोलिसांशी चर्चा केलेली आहे की त्यांनी काय काय तपास केला आहे. त्याच पद्धतीनं पीडितांशी पण त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. पीडितांच्या ज्या नातेवाईक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या कंपनीमध्ये ही घटना घडलेली आहे तिथे सुद्धा तिथल्याही लोकांशी संवाद साधला आहे आणि एकंदरीतच हे प्रकरण कसं पुढे गेलं आहे, त्याची व्याप्ती काय आहे आणि त्याच्यामध्ये अजूनही काही धागेदोरे आहेत का, जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पण पुढे ते गेले आहेत का किंवा काय त्याच्यामध्ये तथ्य आहेत, हे सगळं ही कमिटी बघते आहे. 2 दिवसाचा कमिटीचा दौरा झालेला आहे आणि कमिटी त्याचं आता काम करते आहे. मी त्यांना येणाऱ्या 10 दिवसामध्ये या कमिटीचा जो प्राथमिक रिपोर्ट आहे हा प्राथमिक रिपोर्ट आयोगापुढे सादर करायला सांगितलेला आहे. नागपूरमध्ये उघडकीस आलेलं आहे की कामाच्या ठिकाणी एका मुलीला अशा पद्धतीने एका पर्टिक्युलर धर्माच्या जे काही नियम आहेत ते फॉलो करायला सांगितलेले आहेत. त्यानंतर आपण अमरावतीमध्ये प्रकरण बघितलं. महाराष्ट्रामध्ये एकूण ही एवढी प्रकरणं पाहिली येत असताना 1 महिना होतो आहे महाराष्ट्रात महिला आयोगाला अध्यक्ष नाहीये. ती शोकांतिका नाहीये का महाराष्ट्रात? आता आपण जसा उल्लेख केला त्या अमरावती परतवाडा या प्रकरणाची पण राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे आणि 3 दिवसापूर्वीच मी स्वतः अमरावतीचे पोलीस कमिशनर, जिल्ह्याचे SP त्यासोबतच ज्यांच्याकडे हा तपास सोपवलाय असे अधिकारी आणि कलेक्टर या चौघांशी मी बोलले आहे. एक VCच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये आमचं पूर्णपणे लक्ष आहे. हे प्रकरण सुद्धा खूप गंभीर आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या प्रकरणामधल्या अजून कोणी मुली फार तक्रार करायला पुढे आलेल्या नाहीये. पोलिसांनी स्वतःहून प्रकरण दाखल करून घेतलं आहे, पण न घाबरता मुलींनी पुढे येणं खूप गरजेचं आहे. मी आपल्या माध्यमातून त्या सगळ्या मुलींना आवाहन करते की न घाबरता आपण या प्रकरणामध्ये जर काही माहिती असेल तर ती येऊन पोलिसांना सांगावी आणि कोणत्याही प्रकारे त्यांची आयडेंटिटी सगळ्यांच्या समोर न आणता या प्रकरणामधला तपास पुढे जाईल. त्यांचं जे सांगणं आहे ते पण व्यवस्थितपणे रेकॉर्ड करून मग ते न्यायालयापुढे जाईल याची हमी सुद्धा या सगळ्या महिलांना द्यायची आहे. तर मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर मुली पुढे आल्या तर हे प्रकरणाला अधिक उत्तमपणे गती मिळू शकेल. पण पोलिसांच्या संपूर्ण कारवाईवर आमचं लक्ष आहे. अशा प्रकारचे मुंबई हायकोर्टाच्या पूर्व जस्टिस श्रीमती साधना जाधव हे या कमिटीमध्ये आहेत. त्यासोबतच हरियाणाचे पूर्व डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस श्री BK सिंग हे पण आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या लॉयर श्रीमती मोनिका अरोरा या कमिटीमध्ये आहेत आणि हे 3ही लोक गेले 2 दिवस जसं मी सांगितलं हे नाशिकमध्ये होते. आणि याशिवाय चौथी अजून एक व्यक्ती आहे जी
राष्ट्रीय महिला आयोगाचे आमचे ऑफिसर आहेत जिल्हावती, अशा 4 जणांची ही कमिटी आम्ही स्थापन केली होती. अमरावती प्रकरणामध्ये आम्ही बघतो आहोत, जसं मी सांगितलं की मी 3 दिवसापूर्वी मी स्वतः एक व्हीसी घेऊन मी कलेक्टर, पोलीस ऑफिसर्स या सगळ्यांसोबत बोललेले आहे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस कसं करत आहे, पोलीस सगळ्या अंगाने विचार करत आहे ना, याबद्दल मी खात्री करून घेतलेली आहे. पण मला असंही वाटतं आहे की या प्रकरणामध्ये अजून कंप्लेंट्स पुढे येण्याची गरज आहे. आम्ही त्याची वाट बघतो आहोत, पण नक्कीच त्याच्यामध्ये आमचं लक्ष आहे. पुढे येण्याचं कोणतीच एक प्रकरण महाराष्ट्रात आहे ते म्हणजे खराब त्या खराब प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने आतापर्यंत एंट्री केलेली आहे का केली आहे तर त्याचं काम कशा सुरू आहे. नाशिकचं जे अजून आधीचं एक प्रकरण आहे खराब प्रकरण, हे तर फारच गंभीर आहे आणि अत्यंत काळीमा लावणार असं हे प्रकरण आहे. या प्रकरणाची पण दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे आणि या प्रकरणामध्ये माझं अनेक वेळेला तिथले जे ऑफिसर आहेत, सीपी जे आहेत, त्या सीपींची माझी चर्चा झाली आहे की कशा पद्धतीनं पोलीस काम करत आहेत. पण त्यासोबतच राज्याच्या पोलीस महासंचालक जे आहेत त्यांनाही आम्ही पत्र लिहिलं आहे. त्यांच्याकडनं सुद्धा आम्ही आतापर्यंत पोलिसांनी काय तपास केला आहे याची माहिती मागवलेली आहे. आज दुपारी माझी माननीय पोलीस महासंचालकांसोबत आज माझी मीटिंग आहे आणि स्टेट रिव्ह्यू आज त्यांच्यासोबत होणार आहे. त्यावेळेला अर्थातच या विषयाबद्दलची अजून चर्चा होऊ शकेल. मॅडम, या प्रकरणामध्ये राज्याच्या माजी मंत्रालयाच्या आरोपीच्या एका संस्थेवरती त्या सदस्य म्हणून वापरत होते. त्यांनी राजीनामा दिलेला असता ते मात्र होणारे आरोप गंभीर आहे. तुम्ही राष्ट्रीय महिला आयोग नेतृत्व करताय, कसं पाहताय सगळ्या प्रकरणाकडे आणि त्यांनी जे काही केलेलं आहे त्यांची जे काही समज आतापर्यंत पाहायला गेलेले आहे त्यावर तुमचं काय म्हणणं? त्याला जोडून असं माहिती मिळते आहे की त्यांना चौकशीसाठी बोलवलं गेलं, परंतु मी महिला आयोग एवढा प्रवास करू शकत नाही असं सांगून त्या चौकशीला सुद्धा उपस्थित राहिल्या नाही. तर त्यांनी चौकशीला उपस्थित राहावं असं आवाहन होते का? मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत ते कुणी असू देत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा त्यांच्यावर आरोप झालेले आहेत त्यानंतर त्यांचा राजीनामा झालेला आहे आणि पोलीस तपास करत आहेत. मला हे पण वाटतं आहे की SIT आपलं काम करते आहे, पोलीस आपलं काम करत आहेत. आपण त्यांना वेळ दिला पाहिजे आणि हा तपास नीट पुढे जाईल हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. माझा खात्री आणि विश्वास आहे की महाराष्ट्र पोलिसांचं नाव अतिशय उत्तम आहे, चांगलं आहे. महाराष्ट्र पोलीस अत्यंत निपक्षपातीपणानं या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास करतील. मात्र आपण अजून काही वाट बघण्याची गरज आहे. हा तपास नीटपणे पुढे जाऊ देण्याची गरज आहे. मात्र राष्ट्रीय महिला आयोग या संपूर्ण तपासावर लक्ष ठेवणार. नाही, अशा पद्धतीचं त्यांची चौकशी करण्याचं कोणतंही मॅन्डेट आमच्याकडे नाहीये. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे काही कोणती चौकशी करणार नाही आहोत. मात्र पोलिसांनी त्यांचं काम व्यवस्थित करावं, पुन्हा म्हणते निपक्षपातीपणानं करावं, याकरता आमचा आग्रह तर आहेच आहे, पण आमचं लक्ष पण असेल. त्या प्रकरणामध्ये शेकडो महिला बळी पडल्या आरोपीच्या त्या आरोपीशी असलेले संबंध आणि त्यांच्यावर चालणाऱ्या विश्वास या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षतेवरती वापरत होते आणि अशा वेळेला त्यांच्यावरती होत असलेले गंभीर आरोप असतात. त्यांनी चौकशीला थांबवणं गरजेचं वाटत नाही का? किंवा तुम्ही त्याच्यामध्ये आवाहन करताय या सगळ्यामध्ये पारदर्शकता फार महत्वाची आहे. मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला पोलीस त्यांना चौकशीला बोलावतील त्या वेळेला त्यांनी गेलं पाहिजे आणि पोलिसांना सहकार्य करणं हे त्यांनी अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांनी ते केलंही पाहिजे असं मी त्यांना जरूर सांगेन की त्यांनी हे सगळं सहकार्य नीटपणे पोलिसांना केलं पाहिजे.
दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा येतो की अनेकांची अशी मागणी आहे की कुठल्याही राजकीय पक्षाची महिला आता अध्यक्ष पदावर नको, तर तुम्ही ऑफिसर निर्णयाची म्हणजे तुमचं नाही बोलणं आहे की एखादी ऑफिसर नेमली जावी की राजकीय पक्षाची महिला अध्यक्ष म्हणून. राज्य महिला आयोगाची अध्यक्ष नेमण्याचा अधिकार हा महाराष्ट्र सरकारचा आहे. त्यामुळे या विषयावर निर्णय महाराष्ट्र सरकार घेईल. पण त्यासोबतच आपण असं विचारलं की एखादी अधिकारी असावी का किंवा अन्य कोणी असावं का, तर हा पूर्णतः निर्णय हा सरकारचा आहे. सरकारने तो निर्णय घ्यावा. मी एकच म्हणेन की पदावर कुणीही येऊ दे, पदावरच्या येणाऱ्या माणसानं आपल्या पदाची जबाबदारी समजून त्यांनी काम करणं गरजेचं आहे. एवढंच मी सांगेन. एखादा अधिकारी जर सततपणे भूमिका वाचत असेल तर त्याच्याबद्दल निर्णय घ्यायला हवा. नाही, मला असं नाही वाटत. सरकारला जो कोणी योग्य वाटतं आहे त्याची नियुक्ती सरकारनं करावी. मग ती अधिकारी असेल आणि सरकारला वाटत असेल की ती योग्य आहे तर करायला हरकत नाही. पण त्यासोबत जर त्यांना असं वाटत असेल की समाजामध्ये एखादी व्यक्ती चांगलं काम करते तर त्यांचीही नियुक्ती करायला माझी अजिबातच ना नाहीये. मी इतकंच सांगेन की तुम्ही कोणत्याही भूमिकेमध्ये असा, ज्या पदावर तुम्ही काम करता आहात त्या पदाला न्याय देणं हे तुमचं काम आहे. आणि हा न्याय आपल्याला देता आला पाहिजे. त्या पदाची गरिमा सांभाळून आपण पुढे गेलं पाहिजे. महाराष्ट्रानं असे पण उदाहरणं बघितली आहेत की राजकीय पक्षाच्या नेत्या पण होत्या आणि महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पण होत्या. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो व्यवस्थितपणे जो ताळमेळ जो सांभाळायचा आहे तो ताळमेळ घालून आपण पुढे गेलं पाहिजे. आपको हिंदी में चाहिए, एक बार मराठी खत्म करके फिर मैं हिंदी कर लूंगी. त्यांच्या कानावर आलेलं होतं. त्यांच्या इकडे कमिटी होती आणि मग ते कमिटीने त्या सगळ्या प्रकरणाचे हँडल त्यांनी असे पुढे म्हटलं की अशा प्रकारचं प्रकरण आलं होतं आणि त्यांनी नीट हँडल पण केलं. पण याच्यामधनं हे पण स्पष्ट होतं आहे की जो पॉशचा जो कायदा आहे त्या पॉशचं जर आपण प्रभावी इम्प्लिमेंटेशन जर आपण केलं आणि ऑफिसमध्ये खऱ्या अर्थाने तो जर नीट लागू केला तर पीडित महिलांना न्याय मिळू शकतो. आपण हेही बघतो की जेव्हा पुरुष आणि स्त्री दोघं मिळून काम करतात त्यावेळेला अशा काही घटना घडतात. पण या जर घटना संवेदनशीलतेने बघितल्या गेल्या आणि जी इंटरनल कमिटी आहे पॉश कायद्याच्या अंतर्गत तिची जबाबदारी फार मोठी आहे. त्या कमिटीला आपल्या क्षेत्राचे न्यायिक अधिकार आहेत. त्या जर कमिटीने जर नीट काम केलं तर महिलांना न्याय पण मिळू शकतो. अमृताजींनी जो उल्लेख केला होता तो हा पण होता की त्यांनी ते व्यवस्थितपणे त्यांच्या बँकेमध्ये ते प्रकरण हँडल केलं आणि ते व्यवस्थितपणे पुढे गेलं. त्या महिलेला तिची सुनवाई झाली, तिला न्याय पण मिळाला. त्यामुळे हीच अपेक्षा आहे की कोणतीही ऑर्गनायझेशन असो त्यांनी पॉश कायद्याची अंमलबजावणी ही उत्तमपणे केली पाहिजे.